तुझ्या साथीने. भाग 10. तो बाहेर आला तेव्हा त्याला बाहेर गोंधळ झालेला दिसला. समोर लोकांची गर्दी होती. कुठल्या तरी अप्रिय घटनेच्या विचाराने आरुषचं हृदय धडधडू लागलं. लोकांचा आपापसात बोलण्याचा आवाज येत होता. तर खरं प्रकरण काही वेगळंच होतं. आरुष गर्दी बाजूला करत पुढे जाऊ लागला. त्याला एका मुलीचा जोरात बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. तुला काय वाटलं? तू शांतपणे लग्न करशील आणि मला कळणार नाही हा? राघवची कॉलर धरून एक मुलगी ओरडत होती. राघवच्या चेहऱ्यावरचा कलर उडाला होता. तो चेहरा सरळ करून उभा होता. राघवच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला इशारा करताच ती लगेच पुढे आली. तेवढ्यात आरुषही तिथे पोहोचला. ये, माझ्या भावापासून दूर राहा आणि हा तमाशा जाऊन दुसरीकडे कर. राघवची बहीण राघवला त्या मुलीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत रागाने बोलली. हा काय तमाशा सुरू आहे? मिस्टर हरीश आणि आरुष दोघेही एकत्र बोलले. तमाशा? तमाशा झाला तर नाहीये पण आता होणार. लाल चेहरा करून ती मुलगी रागाने म्हणाली. आरुष, ज्याचं मन आधीच दुःखाने भरलं होतं, या परिस्थितीमुळे तो गोंधळून गेला. त्याला समजत नव्हतं की काय होत आहे. तर दुसरीकडे अमृताही एका बाजूला उभी राहून इधाचा हात धरून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती आणि इधा कधी त्या मुलीकडे बघायची तर कधी राघवकडे तर कधी त्याच्या घरच्यांकडे. काय झालं? काय चालू आहे? तिला समजत नव्हतं. कोणालाच काही कळत नव्हतं. प्रत्येक जण आपापल्या जागेवरून काहीही न समजता एकमेकांकडे बघत होते आणि बोलत होते. मला खरं आणि स्पष्ट सांग, काय सुरू आहे? राघव, हे सगळं काय आहे? आणि ही मुलगी कोण आहे? आणि हे सगळं काय आहे? आरुष पुढे आला आणि रागाने राघवला म्हणाला की सर्व पाहुणे हा तमाशा पाहत आहेत. आणि अमृता आई आणि इधा या विचित्र स्थितीवर अस्वस्थ होत आहेत. सर्व ठीक आहे. ही मुलगी विनाकारण इथं तमाशा करत आहे. ही मुलगी. राघवच्या आधी त्याचे वडील बोलू लागले तेव्हा त्या मुलीने लगेच त्यांना अडवलं. असं कसं नाही काका, काय आहे ते मी सांगेन. या व्यक्तीने माझ्यावर प्रेम केल्याचा दावा केला आणि 6 महिन्यांपूर्वी माझ्याशी लग्न केलं. असं म्हणत की आता त्याचे घरचे या लग्नाला रेडी नाही आहेत आणि काही वेळाने तो त्यांना पटवून देईल. आणि आता तो इथे दुसरं लग्न करतो. कसं तरी मला ते कळलं. आणि मी तुला सोडणार नाही राघव. मला एक अबला नारी नको समजूस. मुलगी रागाने सर्व काही सांगत राहिली आणि शेवटी बोट वर करून राघवला इशारा देत बोलली. ही बातमी ऐकताच जो त्याच्या जागी उभा होता हे ऐकून तिथेच स्तब्ध झाला. इधाच्या पायाखालचीच जमीन सरकली होती. केवळ इधाच नाही तर अमृता, आरुष आणि मिस्टर हरीश, रिहान आणि त्याची बायको यांनाही जबर धक्का बसला. पुन्हा गर्दीत आवाज झाला. लोक आपापसात बोलू लागले. तसं काही नाहीये. ही मुलगी खोटं बोलत आहे. आधी तिने माझ्या भावाला फसवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या भावाने तिला काही रिस्पॉन्स नाही दिला तर तेव्हा ती इथे एक सीन तयार करायला आली आहे. मुलाच्या बहिणीने लगेच खुलासा केला. मी खोटं बोलत नाहीये. खोटं तुझा भाऊ बोलतो. तरुणीही रागाने ओरडली. राघव, ही मुलगी खरं बोलतेय का? आरुषने रागाने आपली मुठ घट्ट पकडली आणि म्हणाला. खूप वेळ गप्प बसलेल्या समोर उभ्या असलेल्या राघवचा चेहरा तोडवा असं त्याचं मन झालं होतं आणि त्याचं मौन सगळ्यांना या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला भाग पाडत होतं. राघव, सांग सगळ्यांना की तुझा या मुलीशी काहीही संबंध नाहीये. राघवचे वडील पुढे आले आणि कठोर स्वरात बोलले. नाही नाही, ही मुलगी खोटं बोलत आहे. मी तिला ओळखत नाही. राघवची डळमळणारी जीभ त्याचा खोटेपणा उघड करत होती. लबाड फसव्या माणसालाच नाही का वाटतं आहे तुला? खरं खरं सांग. मुलगी रागाने ओरडली. खरं सांग, नाही तर मी तुला इतका मारेल की तुझा चेहरा ओळखता येणार नाही. आरुष रागाच्या भरात मुठी घट्ट धरून पुढे सरसावला आणि त्याने त्याची कॉलर पकडली. रागाने त्याच्या नसा दिसत होत्या. माझ्या मुलावर सोड, हा कसला उद्धटपणा आहे? तो म्हणतोय ना की तो या मुलीला ओळखत नाही. राघवचे वडील पुढे आले आणि रागाने बोलले तेव्हा आरुषने लाल डोळ्यांनी आणि रागाने त्यांच्याकडे पाहिलं. इधा आणि अमृता हे सर्व अत्यंत अस्वस्थ होऊन बघत होत्या. त्या दोघी परेशान झाल्या होत्या. एक मिनिट, आता सर्व काही स्पष्ट होईलच. आरुष, सोड त्याला. प्रकरण तापत असल्याचं पाहून मिस्टर हरीश पुढे आले आणि आरुषला त्याच्या गळ्यातून हात काढायला लावला. वडिलांच्या सांगण्यावरून आरुषनेही लाल डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि कॉलर सोडली. बेटा, तो म्हणते की तिने तुझ्याशी 6 महिन्यांपूर्वी लग्न केलं आहे. मग लग्नाचं सर्टिफिकेट दाखव किंवा साक्ष द्यायला साक्षीदार आण किंवा असा कोणताही पुरावा दाखव ज्याने आम्हाला विश्वास बसेल की तू त्याची पत्नी आहे.
मिस्टर हरीश यांनी शांत पद्धतीने सांगितलं. मुलीच्या चेहऱ्यावर लगेच हसू उमटलं तर राघवच्या वडिलांनी डोकं फिरवून राघवकडे पाहिलं. त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि दात घासले आणि इधाला वाटलं की जणू काही उरलंच नाहीये. अमृताचा अस्वस्थतेमुळे श्वास जड होऊ लागला होता, पण यावेळी इधाला स्वतःचं भान नव्हतं तर ती जवळ उभ्या असलेल्या आईकडे काय पाहणार. हो काका, नक्कीच माझ्याकडे पुरावे आहेत. मी लग्नाचा दाखला सोबत आणला आहे. तुम्ही विचाराल तर मी साक्षीदारही घेऊन येईन. आधी मला वाटलं होतं की कदाचित मला बघून हा खरं बोलले, पण हा हो. मुलीने हसून राघवच्या वडिलांकडे व बहिणीकडे पाहिलं आणि राघवकडे एक कडक नजर टाकली. बॅगमधून मॅरेज सर्टिफिकेट काढलं आणि मिस्टर हरीश यांच्याकडे दिलं. आरुषने त्यांच्या आधी ते घेतलं आणि पटकन उघडलं आणि बघू लागला. आरुष वाचत असताना त्याच्या डोळ्यातून राग उसळू लागला. त्याच्या नसा ताणल्या गेल्या होत्या. रिहाने धाचं मॅरेज सर्टिफिकेट घेऊन ये. मिस्टर हरीश यांनी आपल्या पत्नीसोबत शांतपणे उभा असलेल्या रिहानला सांगितलं. त्यांना राघवची सही बघायची होती. रिहानने होकार दिला आणि मॅरेज सर्टिफिकेट त्यांना आयन दिलं. मिस्टर हरीश यांनी राघवच्या सह्या जुळवल्या तेव्हा मॅरेज सर्टिफिकेटवरील दोन्ही स्वाक्षऱ्या सारख्याच होत्या. आता संशयाला वाव नव्हता तर राघव, त्याची बहीण आणि वडिलांना धक्का बसला. अमृताचे हातपाय पूर्णपणे थंड पडले होते. हे खोटं आहे. हे खोटं मॅरेज सर्टिफिकेट आहे. राघवची बहीण अजूनही शेवटचा प्रयत्न करत होती. पुरे, आता एकही शब्द नको. इथून ताबडतोब निघा, नाही तर पुढच्या मिनिटात तुम्ही तुझ्या पायावर चालू शकणार नाहीत. आरुष डोळ्यात लाल अंगारा घेऊन ओरडल्यावर क्षणभर सगळे घाबरले तर अमृता तत्काळ बेशुद्ध पडल्या होत्या. आई, त्यांना पडताना पाहून इधा अनियंत्रितपणे ओरडली आणि पुन्हा एक आवाज झाला. अमृता यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आलं. त्यांना 2 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांचे प्राण वाचले, पण त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. 2 दिवसात त्या आजारी दिसू लागल्या होत्या. त्याच्यासोबत इधा आणि आरुष होते. आई, अजून थोडं पी. इधा त्याला सूप देत होती जे त्यांनी थोडंसं प्यायल्यानंतर नकार दिला. आई, अजून थोडंसंच. इधाने पुन्हा एकदा चमचा त्यांच्याकडे वळवला तेव्हा अमृताने आपल्या मुलीकडे पाहिलं. तिचे पसरलेले हात मेहंदीने झाकलेले होते आणि तिचा चेहरा अजूनही वधूसारखा दिसत होता. पण तिचे ते गुलाबी डोळे तिचं दुःख दाखवत होते, तरीही ती तिचं दुःख विसरून त्यांच्यासोबत होती. त्यांची काळजी घेत होती. अमृताचं हृदय दुखत होतं. माझं बाळ, मला माफ कर बेटा. हे सर्व काय झालंय? अमृताने तिला छातीशी घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. इधालाही तिच्यासारखं रडावंसं वाटलं, पण तिला आईची अवस्था माहीत होती. त्यामुळे तिने स्वतःला लगेच सावरलं. आई, आई, प्लीज रडू नकोस. ही माझी चूक आहे. मी कदाचित खूप लवकर निर्णय घेतला. यात तुझी काहीही चूक नाहीये. प्लीज तू रडू नकोस. तुझी तब्येत अजून बिघडेल. मी ठीक आहे. मला काहीही झालेलं नाहीये बघ. इधाने पाठोपाठ तिचे अश्रू पुसले आणि तिने स्वतः हसण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अमृताचं मन दुःखी झालं. इधाला एकत्र इतके दुःख होते की तिने कोणत्या दुःखावर आणखी अश्रू ढाळावे हेच तिला समजत नव्हतं. राघवशी तिची भावनिक ओढ नव्हती ना, तिचं त्याच्यावर प्रेम होतं. पण तरीही तिचं नाव राघवशी जोडलं गेलं आणि जे काही घडलं ते तिच्यासाठी नक्कीच शोकांतिका होती. वर आईची तब्येत आणि तिच्या आजूबाजूच्या गोष्टींनी तिचं मन मोडलं होतं. तिच्या राघवचे बोल सुद्धा तिला दुखवत होते. 2 दिवसात ती वैतागली होती. असं असूनही ती तिची परिस्थिती विसरून फक्त तिच्या आईला बघत होती. तिला फक्त आईची काळजी वाटत होती. ती त्यांना कोणत्याही परिस्थितीत गमावू शकत नव्हती, म्हणून ती त्यांची काळजी घेण्यात व्यस्त होती. दारातून आत येणारा आरुष त्याच्या जागी थांबला. आरुषचं मन दुखावलं गेलं होतं. गेल्या काही दिवसांत त्याचं मन हेलावलं होतं. आधी इधाचं लग्न, ती दूर जाण्याचा विचार आणि प्रेमाचं रहस्य उलगडलं. या सगळ्यातून तो अजून बाहेर आला नव्हता की हे सर्व घडलं. कुठेतरी तो स्वतःला जबाबदार समजत होता. त्याने इधाचं ऐकायला नको हवं होतं. ती जर जिद्दी होती तर त्याने तरी शहाणपण दाखवायला हवं होतं. त्याने राघवबद्दल माहिती काढून घ्यायला हवी होती. त्याने माहिती मिळवली होती, पण लग्न गुपचूप पार पडल्याने त्याला हे समजलं नाही आणि त्याने त्याचे सर्व रेकॉर्ड्स स्वच्छ ठेवले होते म्हणून तो सापडला नाही. पण जर त्याने अजून थोडा प्रयत्न केला असता, थोडा अधिक तपास केला असता, तर कदाचित आज हे सर्व घडलं नसतं आणि यामुळेच तो स्वतःला जबाबदार समजत होता. कुठेतरी तो इधावरही रागावला होता.
तिने राघवच्या बाजूने निर्णय घेण्याची इतकी घाई केली नसती तर कदाचित हे सर्व घडलं नसतं. पण आज त्याच्या तोंडून तेच ऐकून तो अस्वस्थ झाला आणि आत जाण्याऐवजी तो तिथून वळला तर आतिधा आईसोबत बोलत होती आणि त्यांना सूप प्यायला देत होती. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? इधाचं तर लग्न तुटलं, आता पुढे काय? सांगा कमेंट्स करून तुम्हाला काय बघायचं आहे. तरीही पुढे काय होईल यासाठी वाचत राहा तुझ्या साथीने.